संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाचा वर्धापन दिन काल पुणे येथे संपन्न झाला। लोकशाही जागर महामेळावा जागर लोकशाहीचा विचार स्वराज्याचा या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष युवराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। संभाजी ब्रिगेडच्या या महामेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आकरे यांनी राजभवनावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी कुदळ मोर्चा काढण्याचा इशारा दिला। ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आणि विचार आहे। सरकार निवडणूक आल्यानंतर फक्त घोषणा करतो, पण संभाजी ब्रिगेडची अनेक दिवसाची मागणी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील स्मारक शक्य नाही। आपण कोट्यावधी रुपये खर्च केले, त्याऐवजी राजभवन समोर हे भव्य स्वरूपात स्मारक व्हावे। यावेळी महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनवरे, डॉक्टर शिवानंद भानुसे, डॉक्टर बालाजी जाधव, संतोष शिंदे यांनी मार्गदर्शन केले। महाविकास आघाडीला लोकसभेला संभाजी ब्रिगेडचा मोठा फायदा झाला आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर संभाजी ब्रिगेड 288 उमेदवार महाराष्ट्रात उभा करण्याची कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली आहे। यावेळी सांगलीहून सांगली जिल्हा अध्यक्ष युवराज शिंदे, उपाध्यक्ष शिवाजी जाधव, महिला जिल्हा आघाडी अध्यक्ष रेखा पाटील, युवती अध्यक्ष हेमा मदने, शहर उपाध्यक्ष सुलोचना पवार, महिला जिल्हा सचिव ललिता घाडगे, जिल्हा सचिव महेश भंडारे, सांगली शहराध्यक्ष नितीन पवार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुन्ना जमादार, दीपक शिंदे, रामहरी ठोंबरे, योगेश पाटील, प्रकाश पाटील, तौफिक शेख, राजेंद्र पवार, नंदू बगाडे, श्रीकांत भोसले, उदय राजपूत, राजू जाधव, जालिंदर फारने, आतिश धुमाळ, नंदू देवराव इत्यादी पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। देश की ब्रिगेड, देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, जय जिजाऊ। अरे देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड। जय जिजाऊ, जय संभाजी ब्रिगेड, देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ। संभाजी ब्रिगेड वर्धापन दिनानिमित्त आज पुणे या ठिकाणी लोकशाही जागर महामेळाव्यासाठी सांगलीहून शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे उपस्थित राहिलेले आहेत। आज या ठिकाणी लोकशाहीला घातक असणाऱ्या, संविधान बुडवणाऱ्या सरकारांच्या विरोधात कष्टकरी कामगार यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी नक्कीच विधानसभेत उमेदवार पाठवेल, यासाठी आजच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी हे बातमी संकलन नोमॅडिक ट्राइक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी।